जालन्याच्या मंठा तालुक्यामध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ. पूर्णा नदीपात्रातनं भर दिवसा वाळू उत्खनन, नदीपात्राची चाळण, तर महसूल आणि पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं चित्र. 12वीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा खच. संभाजीनगरमधील निमगावच्या परीक्षा केंद्रावरचा धक्कादायक प्रकार. केंद्रावर भरारी पथक पोहोचताच खिडक्यांमधून बाहेर कॉप्या फेकण्यास सुरुवात. शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालक यांच्यासह 17 पर्यवेक्षकांवर गुन्हा. कल्याण डोंबिवली पालिकेच्या 61 शाळांमध्ये 502 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केडीएमसीचा निर्णय. नाशिकमधील आदिवासी विकास आयुक्तालय राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट. आतापर्यंत केलेल्या विकास कामांच्या मूल्यमापनात प्रथम स्थान. 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत केलेल्या कामांचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक. आजपासून महिनाभर नाशिकमध्ये राबवण्यात येणार स्वच्छता जागृती अभियान. तर स्वच्छ शहर स्पर्धेमध्ये नाशिकला देशातील पहिल्या 10 शहरांमध्ये आणण्याच्या दृष्टीनं पालिकेची धडपड सुरू. विविध स्पर्धांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी बक्षिसांचंही आयोजन. रोहा तालुक्यातील काजूवाडी ते उसर मुरुड या ठिकाणी मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची सुद्धा शक्यता. रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांच्या अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला उपोषणाचा इशारा. अंबरनाथच्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव द्या. अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीची मागणी. मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत दिलं निवेदन.